भवतुः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। दंडवतः। तर आपण नामस्मरणाचे महत्त्व व नामाचे धाट आहे या विषयावर बोलत आहोत। नामस्मरणाने पहिला जो फायदा होता तो आपण ऐकला आहे, नामे वेद, दुसरा आहे नामे बोध, तिसरा आहे नामे अनुसरण, नामे स्मरण चौथा, पाचवा आहे नामे सकळ निरोध परिहरी। आज आपण 7वा नंबरचा ऐकणार, 6वा आहे नामे वाजत वाराधरी। आता 7 नंबरचा जो फायदा आहे तो स्वामींनी सांगितलेला आहे की नामे पडते आकाशधरी, म्हणजे नामस्मरण केल्यानं 7 नंबरचा फायदा कोणता होतो तर नामस्मरण केल्यानं आकाशासारखे जे संकट आहेत ते सुद्धा धरले जातात। नामस्मरणाने अपघातापासून रक्षण होते। म्हणजे एखादा अपघात आला, म्हणजे अपघात म्हणजे कसा, जसं माणसाला जर एखादं संकट आलं, जसं वारा पाऊस ऊन वगैरे यांच्यातून आपण कुठूनतरी संरक्षण करत असतो, परंतु आकाशधरी म्हणजे एखाद्या वेळेस जर कधी आकाश जरी पडल्याचा जरी कधी योग आला समजा, म्हणजे असं एक उदाहरण दिलेलं आहे स्वामींनी की आकाश धरी म्हणजे काय, पडते आकाश म्हणजे आकाश पडतं वा, असं एक फक्त उदाहरण दिलेलं आहे की आकाश जर पडलं तर माणूस किती पडावं लागेल आणि कुठं पडणार, या पृथ्वीवर कितीही पडाला आपला प्राण वाचवण्यासाठी तरीही तो वाचू शकत नाही। परंतु त्या ठिकाणी जर परमेश्वराचं जर सतत आपण स्मरण केलं, परमेश्वराची जर आपण आवडीचित्तीने गोडीने परमेश्वराची हाक मारली तर ते पडणारं आकाशसुद्धा थांबून जाईल। अशा प्रकारचं जे महासंकट आहे ते सुद्धा नामस्मरणाने थांबलं जातं। म्हणजेच जो अपघात होणार होता मोठा, आपल्याकडं प्राण जाणार होता, त्या अपघातापासून सुद्धा रक्षण होतं म्हणाले। म्हणून नामस्मरणाने पडते आकाशधरी असं उच्चारलेलं आहे। तर यावर उदाहरण दिलेलं आहे, लीळाचरित्र 310 नंबरची लीळा आहे। त्या ठिकाणी सांगत असताना सांगतात की रामाईसा पाठवणी प्रसंगे धर्मार्थी स्वीकार। तर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की रामाईसा नावाची जी काही स्त्री आहे त्या रामाईसाला आश्चर्य वाटलं आणि रामाईसा म्हणते की स्वामी मला आपल्याजवळ राहावंसं वाटतं आहे। मग सरोदे म्हणतात आमच्याजवळ असं काय आहे बा, आहे का नाही, ते त्यांना म्हणतात आम्हाला राहावंसं वाटतं आहे। स्वामी म्हणतात आमच्याजवळ असं काय तुम्हाला राहावंसं वाटतं आहे। मग तिने काय केलं, स्वामींनी त्यांना काय राहू दिलं नाही। मग वशिष्ठ देवांना त्यांनी सांगितलं, आहे का नाही। वशिष्ठ देव म्हणतात गोसाईंना विनंती करतात आणि गोसाईंना सांगतात। मग गोसाईंना विनंती केल्यानंतर रामाईसा चांगली आहे, श्रेष्ठ कुळातली आहे, संभाविक आहे, ती तुमच्याजवळ राहायचं वाटतं आहे तिला तर राहू द्या, असं स्वामींजवळ तो वशिष्ठदेव सांगायला येतो। स्वामी म्हणतात वशिष्ठदेव हो, हे कोणालाही असं राहू देत नाही, याच्या काही आया बहिणी आक्षेपता नाही, म्हणजे आम्ही काय असं राहू देणार नाही, कारण धर्माची या चाडा रायाची राणी का नाही, वडी परते आकाश धरी। म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलेलं आहे की असं जर कोणी राहायला आलं की राजस तामस स्वभावाचे असतील किंवा त्यांच्यामध्ये काही मनामध्ये काही गोष्टी असतील तर अशाला आम्ही राहू देत नाही। तर आम्ही जो आमचं नामस्मरण करतो, जो आमचं सतत चिंतन करतो, जो परमेश्वराची आवडी करतो, परमेश्वरा मार्गाची आवड करतो, चतुसाधनावर प्रेम करतो आणि सतत जो स्मरण करत राहतो, त्याच्यासाठी आम्ही धर्माची या चाडा रायाची राणी का नाही, धर्माची या करता जिला तळमळ आहे अशासाठी जर आमच्याकरता राजाची राणी का नाही, वरी पडते आकाश धरी आहे। म्हणजे अशा प्रकारचे मोठे मोठे संकटापासून अपघातापासून आम्ही त्याचं रक्षण करू, असं स्वामींनी तिथं ग्वाही दिली नामस्मरणाची। परंतु त्या रामाईसाकडे ते गोष्टी नव्हत्या म्हणून स्वामींनी तिला नाकारलेला आहे। तर
या ठिकाणी आदंडनाथाची जी कथा आहे वेरूळला, त्या ठिकाणी सुद्धा राजाची राणी होती, त्या आदंडीकडे येत होती. त्यावेळी तिला त्याची आवड झाली होती, म्हणून त्या ठिकाणी त्या राजाने बंदोबस्त केलेला होता की तिला जाऊ देऊ नये म्हणून. त्यानंतर तिने आदंडीनाथाची उपासना केली आणि त्या सामर्थ्यामुळं त्या ठिकाणाहून त्या बंदिस्त केल्यामुळं सुद्धा ती जाऊ शकली, पूजा अर्चा करून आली, परत तिथं आली. आणि मग त्या ठिकाणी जे सामर्थ्य घेतलं आदंडीनाथानं, तिच्या भक्तीमुळे घेतलं, आवडीमुळे घेतलं. तसं परमेश्वरसुद्धा सांगतात की आमच्या ठिकाणीसुद्धा धर्माची या चाळा रायाची राणी का नाही, वरी पडते आकाश झरीतल. म्हणजे एवढा मोठा तिचा श्रेष्ठ कुळ, ती श्रेष्ठमध्ये क्षत्रियमध्ये असली, राजाकडची असली, राणी असली, मोठी असली, तरीसुद्धा आम्ही तिला तिने जर नामस्मरण केलं असेल, आमच्याकडे जर तिला आवड असेल, तर आम्ही तिला अशा आकाशासारख्या संकटापासून सुद्धा तारू, असं गोसाईंनी तिथं एवढं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून नामस्मरणाचे महत्त्व इथं फार मोठं दिलेलं आहे. म्हणून नामस्मरण केल्याने पडते आकाशधरी. तर पेहराज संगम या ठिकाणी इथं सांगितले रामायणाला निमित्त करून सर्व भक्तजनांना. आणि त्याच्यावरून दृष्टांतसुद्धा दिलेला आहे स्वामींनी, की दृष्टांत आहे दंदियाचा. तर दंदियाचा दृष्टांत दिलेला आहे, तो समजवण्यासाठी स्वामी सांगतात. उत्तरार्ध 11 नंबरची लीड आहे. पूर्वी दायंबा प्रमादवचनी शिक्षापण. म्हणजे दायंबा नावाचा जो भक्त होता स्वामींजवळ होता, आणि स्वामींजवळ आल्यानंतर तो खडकुलीला स्वामी जेव्हा अवस्थान होतं स्वामींचं, त्या ठिकाणी तो तिथं भेटीला आला. आणि परवा लागी, तर परवा होतं स्वामींचं पर्व होतं, आणि तो म्हणतो की मी आत्ता भेटायला चाललो, पण माझा अर्जंट काम आहे, मला जावं लागेल, रात्र होण्यात आलेली आहे, तरी मला जावं लागेल. मग स्वामी बार्शीच्या दिवशी तिथून ते निघतात बडेग्रामहून, ऐकाने, आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठणला येतात, सासूरवाडीला जातात, त्या ठिकाणी भेटतात, सर्व काही त्यांनी बाजार बिजार घेतात आणि सावखेड्याला ते येतात. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तर त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका, भूत चतुर्दशी आहे आणि आज तुम्ही जाऊ नका. परंतु दायंबाने काय ऐकलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं ते गेलेले आहेत. तर गेल्यानंतर तो तसा धाडशीपणाने तो स्वामींचा होता म्हणून वाचला, आणि स्वामींचं त्याने नाम उच्चार केलेला आहे. आणि नाम उच्चारण केल्यामुळं त्या स्वामींनी, त्या देवतांनी, त्या भूत देवतांनी त्यांना काही इजा वगैरे पोचवलेली नाही. आणि स्वामींनी जे नियम सांगितले त्याने ते आचरलेले आहेत, म्हणून त्याला काही त्रास झालेला नाही आहे का नाही. परंतु स्वामीसुद्धा सांगतात की प्रमाद चुकविधे, म्हणजे त्या देवतांच्या ठिकाणी एक सामर्थ्य आहे, तेही आमच्याकडूनच आहे, म्हणून तिथं प्रमादसुद्धा चुकवायला पाहिजे. असा घात जर होत असेल तर प्रमाद चुकवायला पाहिजे. परंतु त्याचं खरंच त्याला अडचण होती, स्वामींकडे बी यायची ओढ होती. स्वामींचं त्याने नामस्मरणाचा उल्लेखही केला, उच्चार केला, म्हणून स्वामींनी त्याचं रक्षणही केलं. तर अशा प्रकारे या अशा घातापातापासून याच्यापासूनसुद्धा स्वामी रक्षण करतात, जसं दायंबाचं रक्षण केलेलं आहे. तर याच्यावर दंदियाचा दृष्टांत सांगितलेला आहे की बाबा रे, कौनी एक जगाचा दंदी आहे, म्हणजे जगाचा वैरी आहे की ज्याच्याजवळ वैर जोडून घेतलेलं आहे त्याने. तसं आपणसुद्धा अनेक जन्मामध्ये या देवतांचं वैर म्हणजे कर्ज वगैरे, जसं आपण त्यांची भक्ती करून ते वैर जोडून घेतलेलं आहे, आणि त्या मारतील म्हणून आपणसुद्धा भेन पडायला पाहिजे. म्हणजे आपण त्यांच्या ताब्यामध्ये सापडायला नको. म्हणजे जसं जगाचा दंदिया जसा जो वैरी आहे आणि त्याने वैर जोडलेले म्हणून लोक त्याला मारणार, म्हणून त्याला कळालं की मला आता मारणार आहेत, आणि त्याच्यामुळे तो काय करतो, तो त्रसल्यामुळे तो बडियाच्या पाठी जातो. म्हणजे एखादा बडी आहे, म्हणजे एखादा मोठा राजा वगैरे की असेल किंवा मोठा एक व्यक्ती आहे की तो संरक्षण देतो आहे, अशा ठिकाणी त्याला समजलं की याच्या ठिकाणी जर गेलो तर काही ना काही उपाय आपल्याला निघतील, याच्यापासून रक्षण होणार. मग त्या बडियाकडे जातो. बडियाकडे आल्यानंतर सांगतो की मला असं माझ्याकडे लोक मला वैरभावान पाहत आहेत, मला मारू पाहत आहेत. त्यावेळेस तो म्हणतो की तू माझ्या शरणामध्ये आलेला आहे, म्हणून तुला काही कोणी त्रास देणार नाही. तो तयाचं राखण करतो. म्हणजे त्या दंदियाचं राखण त्या बडिया व्यक्तीने केलं, मोठ्या व्यक्तीने केलं. आणि ज्या वेळेस तो काही घ्यायला पाठवतो तर तो संघ आपला अंगरखा देतो. म्हणजे राजा काय करतो, त्याचा जो कपडा आहे अंगरखा देतो, आणि तो काय करतो, धारण करतो, आणि तो दंदिया जातो
त्याला पाहून लोक कोणीही त्याचं नाव घेत नाही, आहे का नाही. आणि तो जर कधी राजाची परवानगी न घेता स्वतःहून जर बाहेर निघाला तर मग त्याला मात्र ते लोक सापडवतात आणि त्याला मारून टाकू शकतात. तर अशा प्रकारे अनंत जन्मामध्ये आपण दंदिया झालेलो आहेत, वैरी आहोत. आपण अनेक प्रकारचे आपण गुन्हे केलेले आहोत, पापं केलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला ते भोगण्यासाठी त्या देवता तयार आहेत. परंतु आपण जर कधी परमेश्वराच्या शरणामध्ये गेलो आणि परमेश्वराच्या शरणामध्ये घेऊन जर आपण परमेश्वराला आतोनात हाक मारली, नामस्मरण केलं, नामाचा उच्चार केला, आवडी केली, तर परमेश्वरसुद्धा आपल्याला राखतात. आणि म्हणून त्या देवतांनी, त्या वैरींनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून त्या ठिकाणी ज्या दुःख भोगवणाऱ्या देवता असतात, शिक्षा देणाऱ्या देवता असतात, त्यांनी त्रास देऊ नये म्हणून तो काय करतो, परमेश्वराचं नामस्मरणाचा अंगरखा त्याच्याकडं असतो. परमेश्वराला तो शरण गेला असतो आणि त्यामुळे त्याच्याकडं कोणीही पाहू शकत नाही. म्हणून त्या देवता त्यांचं कर्म कमी करतात परमेश्वराच्या नामस्मरणामुळे. म्हणून असं जे काही अपघात वगैरे मोठं संरक्षण आहे त्याच्यापासूनसुद्धा परमेश्वर संरक्षण करू द्या. म्हणजे जसं आत्मघात जर आपला होणार असेल, असं मोठं कर्म आपण जोडलं असेल, तर परमेश्वर त्या ठिकाणीसुद्धा नामस्मरणामुळे, परमेश्वराच्या आवडीमुळे आपल्याला ते अपघातसारखंसुद्धा दुःख होऊ देणार नाही. आणि मग तो जर होऊन बाहेर जातो, म्हणजे कोणाचं जर ऐकत नाही, परमेश्वराचे नियम सांगितलेले त्याच्या बाहेर जर जात असेल, देवाची भक्ती करत नाही, फक्त प्रपंचच करत असेल, तर मात्र त्या देवता त्याला त्या कर्मापासून सोडणार नाही आणि त्याला मारून टाकू शकतात. तर अशा प्रकारे हे जे काही कर्म आहे, हा दंदिया जो कर्ज होता, तसं कर्जाचं जसं फेड झाली आणि त्याला संरक्षण दिलं, तशा प्रकारे आपणसुद्धा अनेक जन्मामध्ये जे पापं वगैरे केलेले आहेत त्यांचं फळसुद्धा आपल्याला देवता शिक्षा देणार आहेत, आपल्याला नरकामध्ये वगैरे शिक्षा, आणि आता जन्मात येऊनसुद्धा आपल्याला शिक्षा देणार आहेत. परंतु त्या शिक्षेपासूनसुद्धा परमेश्वराचं जर नामस्मरण केलं, परमेश्वराचं जर आपण आराधना केली, तर परमेश्वर आपल्याला आकाशासारखे आठी घातपातापासून, असे दुःखापासूनसुद्धा आपल्याला दूर करतात. तर अशा प्रकारे या नामस्मरणाचा परिणाम होतो. म्हणून 7 नंबरचा जो फायदा आहे की नामे पडते आकाश धरी, म्हणून आकाश पडल्यासारखे संकटसुद्धा दूर होतात, अपघातापासून अशापासून सुद्धा स्वामी रक्षण करतात. तर अशा प्रकारे नामाचा महिमा फार मोठा आहे. तर अशा प्रकारे 7 नंबरचा नामस्मरणाचा फायदा आपण ऐकलेला आहे. पुढचा फायदा आपण पुढच्या भागात घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.